फडणवीस करणार मंत्रिमंडळाची साफसफाई। मंत्रिमंडळात फेरबदल, 8 विकेट पडणार। संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ। मंत्रिमंडळातले 4 मंत्री जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर महायुतीच्या 8 वादग्रस्त मंत्र्यांची विकेट पडणार असल्याची माहिती समोर आली आहे। तर संजय राऊतांनी त्यापैकी 4 मंत्र्यांची नावं जाहीर केली आहेत। या मंत्रिमंडळातले 4 मंत्री जाणार आहेत। संजय शिरसाट एक मंत्री आहेत मला वाटतं, त्यानंतर माणिक कोकाटे, योगेश कदम यांचं नाव त्यात जोडलं गेलेलं आहे। बाकीची नावं समोर येत आहेत, पण 4 वरून संपूर्ण मंत्रिमंडळाची सफाई करून एक वेगळ्या चेहऱ्याचं मंत्रिमंडळ आणावं अशी चर्चा दिल्लीत आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्तुळात सुरू आहे। संजय राठोड यांना सुद्धा जावं लागलं। खरं तर महायुती सरकारच्या स्थापनेनंतर मंत्र्यांवर घोटाळ्यांचे आरोप आणि वादग्रस्त वक्तव्य, त्यामुळे सरकारच्या प्रतिमेला तडा जातोय। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुख्यमंत्री 8 मंत्र्यांना नारळ देऊन मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली। ठाकरेंच्या मुखपत्रात कोणते 8 मंत्री हिट लिस्टवर असल्याचं म्हटलंय ते पाहूया। रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, गृहराज्यमंत्री योगेश कदम, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, मत्स्य विकास बंदरे मंत्री नितेश राणे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे 8 मंत्री हिट लिस्टवर असल्याचं म्हटलंय। तर राऊतांचा दावा भाजप आणि शिंदे गटाच्या मंत्र्यांनी फेटाळून लावलाय। जर का सरकार चालवायला लागलं तर मग कठीण होऊन जाईल। मी ह्याही अगोदर सांगितलं आहे की महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी, सर्वसामान्य नागरिकांनी सामना वाचायचा कधी सोडून दिलेला आहे। फक्त टोमणे वाचण्याकरता कोणाला इंटरेस्ट नाही। आपण बातम्या वाचतो ज्ञानाकरिता, माहितीकरिता, परंतु फक्त स्वतःचा राजकीय अजेंडा चालवण्याकरता असलं वृत्तपत्र मला वाटतं देशामधले पहिले वृत्तपत्र असं असेल। म्हणून मला वाटतं अशा बातम्यांना आम्ही काही जास्त महत्त्व देत नाही। त्यांचं भाकीत त्यांना विचाराल का मला विचारताय? त्यांनी सांगितलेलं भविष्य आहे किंवा त्यांनी केलेलं भाकीत आहे, या संदर्भात मी कसं काय बोलू शकतो? त्या भाकितासंदर्भात सखोल माहिती त्यांनाच विचारा। कदाचित भारतीय जनता पक्षाची यादी हे राऊतांच्याकडून फायनल होऊन तिकडे जात असेल। तर राऊतांच्या दाव्यानंतर शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर मंत्रिमंडळाच्या फेरबदलाकडे डोळे लावून बसलेत। संजय राऊत तुम्हाला माहित आहे, काही बोलतो, काही म्हणतो, त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्ष देण्याचं काम नाही। महायुतीचं सरकार चांगलं काम करत आहे, महायुतीचे मंत्री चांगलं काम करत आहेत, याच्यात कुठल्याही प्रकारचा फेरबदल होणार नाही। फेरबदल जर झाला एखादा तर मला वाटते संतोष बांगरला मंत्रिपद देतील असं मला वाटतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या 25 मिनिटं झालेल्या बैठकीत वादग्रस्त मंत्र्यांमुळे सरकारची डागाळत असलेली प्रतिमा आणि हनी ट्रॅपचं प्रकरण या विषयावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे भाजपच्या चाणक्यानं मंत्रिमंडळातील फेरबदलाला हिरवा कंदील दाखवलाय का? गच्छंती होणाऱ्या मंत्र्यांच्या जागी संधी कोणाला मिळणार याची उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।